ग्रुप ग्रामपंचायत शिरसेचे माजी सदस्य महेंद्रजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय। साहेबांना विनंती असेल की आपण आपलं सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं आहे। चला मयूर आपण या आणि सचिन केवारे आपण देखील यायचंय, आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे। मयूर आपल्यासाठी कॅश प्राइज आहे, सचिन केवारे आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे। त्यानंतर सुदाम आपण देखील या, आपल्यासाठी देखील कॅश प्राइज आहे। कॅमेरामन आपण या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होतोय त्या ठिकाणी आपण थोडंसं कॅमेरा सचिन केवारी याच्यासाठी कॅश प्राइज होतं 500 रुपयाचं। टीमचे पुरस्कर्ते शिवशक्ती 11चे समीर लांगी यांच्याकडून ते त्यांना देण्यात येते त्या ठिकाणी। त्यानंतर महेंद्रजी भोईर साहेबांकडनं सुदाम यांच्यासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि त्यानंतर मयूरसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येईल। प्रेक्षक खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी कॅश प्राइजचं पारितोषिक लावलं जातं। टॉस जिंकला या ठिकाणी 5161 वॉरियर्स टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, या टीमला लीड करतोय सुदाम। आपण या आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी। त्यानंतर आपण आमचे सन्माननीय पिंटूजी फुलावरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय। या स्पर्धेचे आयोजक सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते या साहेब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ऑन साईडला हा फटका आमचे सन्माननीय चंद्रकांतजी पारधी साहेबांचा शुभ सन्मान सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय। साहेबांना विनंती आहे की आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचा मान सन्मान यथोचितपणे केला जातोय। मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहताय। जबरदस्त आयोजन सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या माध्यमातून केलं जातंय। येथील सर्व खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने हे काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। धन्यवाद साहेब। त्यानंतर आमचे पिंटूजी फुलावरे, त्यानंतर चिंतामणजी पारधी साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्याच प्रमाणे आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न जोर कसा अपील केली जाते या ठिकाणी पंच दर्शवत आहेत नॉट आउट। जबर बॅट कट स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाजाचा बॅट कट कोणतीही धाव या चेंडूवरती देखील मिळणार नाहीये। पुनश्च एकदा आपण पाहता बॅटला स्पर्श करून पाठीमागे चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी। त्यानंतर आमचे दादूजी दरेकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती। आमचे पळजरी गावचे दादूजी दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण एकाच धाव्या चेंडूवरती आली आहे। PV नैना सुपर किंग टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नाहीये, आपण यायचंय। PV नैना सुपर किंग त्यानंतर जगदीशजी वाजे आणि जयेशजी मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती आहे की आपण देखील या, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। मान्यवरांचा सन्मान अगदी चौकारानं केला या ठिकाणी फलंदाज अभिजितनं चौकार आलाय। चौकारानं धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचतीये 6 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात। काय जबरदस्त षटक हाताळलंय गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रमोदनं जबरदस्त षटक हाताळलं। टीमचं प्रतिनिधित्व करतोय प्रकाश पारधी।
टीमला अगदी लीड करत असताना चांगली टीम त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आली आहे. या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहताय निलेशजी जुगरे साहेबांनी ही टीम पुरस्कृत केली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश पारधी ही टीमला मात्र लीड करतोय. कर्जत प्रीमियर लीग 2024-25चा हा थरार आपण पाहताय. 7 यशस्वी पर्वानंतरचं हे 8वं पर्व आपण पाहताय. जबरदस्त आयोजन, तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा. ऑन साईडला फटका खेचायचा होता, मिस टायमिंग आहे, एस टी रक्षकानं पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट आली आहे PV नैना सुपर किंग या टीमची. ला प्राधान्य दिलं जात आहे. सॉफ्ट आणि फटके खेळले जात आहेत. धावफलक खालतं ठेवण्याचं काम केलं जात आहे. मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. टॉस तुम्ही गमावलाय. हा फटका चांगला आहे. फ्रंट फुटला येऊन हा फटका एक्झिक्यूट केला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर ऑर्डिनरी हा षटकार पाहायला मिळतोय. फटका अगदी फ्रंट फुटला येऊन हा फटका सजवला होता. धावफलक आपण पाहता या षटकारानं जाऊन पोचले 13 वरती. थोडीशी हालचाल आता फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये देखील पाहायला मिळेल, कारण की एक षटकार आला अभिजितच्या मधून ताकद मनगटातली दाखवली आहे. यावेळी कमी गतीनं आखूड टापाचा चेंडू डिलिव्हर्ड केला होता, सरळ निघून गेला एसटी रक्षकाकडे. वन बाउन्स थोडंसं दंडित केलं जात आहे. नेक्स्ट बॉल तुम्ही अशा प्रकारचा फेकू शकत नाहीये. डॉट बॉल आलाय. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅट अँड बॉलचं इन्व्हॉल्वमेंट पाहायला मिळालं नाहीये. ऑन साईडला हा फटका प्रॉपर टायमिंग नाहीये, मिस टायमिंग स्ट्रोक. ऑन साईडला चाललाय मिड विकेट मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, तोपर्यंत मिळेल एकच धाव. चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती खेळताना आपल्याला PV नैना सुपर किंग ही टीम आता पाहायला मिळते. एक मोठा फटका आल्यानंतर त्यानंतर सन्मान देत असताना गोलंदाजाला एक धाव इथं धावफलकावरती पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचले 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती नाथाचं या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा प्रति षटक 7 ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7 धावसंख्येची सरासरी इथून आपण पाहताय. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्यामध्ये प्रत्येक प्लेयर खऱ्या अर्थानं आपल्यातली असलेली गुणवत्ता या प्लॅटफॉर्मवरती सिद्ध करताना पाहायला मिळाला. प्रत्येक जण नव्यानं उभारून आलाय. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटला डीपमधनं क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. 2 धाब्यांचा प्रयत्न सहजरित्या इथे कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. चित्याच्या चापलाईनं हरणाच्या गतीनं धावा गोळा केल्या जात आहेत.
धाबांसाठी मैदानामध्ये धाबा धाव. एक मॅच इथून मात्र पराजित झालेत दुसऱ्या मॅचकडे वाटचाल करत असताना, आणि दुसऱ्या मॅचमध्ये विजय हवा आहे आणि त्याच्याच मार्गानं ही टीम निघाली आहे. 16 धाबा धावफलकावरती. आकुटापाचा चेंडू, त्याला शॉर्ट टर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये आहेत, वेगानं आलेत आणि झेल इथून कॅरी केला. अभिजितला परतावं लागेल, मोठा फटका मारायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. इथे झेल देऊन बसला. दुसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या PB नैना सुपर किंग या टीमला. संदीपकडे ती गुणवत्ता आहे. संदीप इथून खऱ्या अर्थानं चांगली फटकेबाजी संदीपच्या बॅटमधून जर पाहायला मिळाली तर चांगली धावसंख्या इथून उभारू शकेल. PB नैना सुपर किंग हा संघ धावसंख्या जाऊन पोचले 17 वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना दुपारच्या सत्रामध्ये हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मध्ये. या ठिकाणी आपण पाहत आहे एकच धाव आली आहे. धावफलक जाऊन पोचले 18 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये 4 विकेट मिळवले. एक निर्धाव चेंडू देखील आला. चांगली गोलंदाजी प्रमोदची दुसऱ्या स्पेलमध्ये देखील आपण पाहत आहे. त्याच रिधमनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी केली जाते. थोडासा बाहेर आला, अंपायर सांगतात व्हाईट बॉल. पडल्यानंतर थोडंसं चेंडू स्विंग झाला, बाहेर निघाला, व्हाईट बॉल आलाय. अव्वंतरची एक धाव आली आहे. 19 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना PB नैना सुपर किंग या टीमच्या अजूनही इथून जर पाहायला गेलं ना तर 2 षटकं अजून येणं बाकी आहे. समोरच्या दिशेनं हा फटका लॉप करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. दुसऱ्या धाबेचा लगेच कॉल दिला. 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचते. आपण पाहताय 21 धाबा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात.
स्लिपला जबरदस्त झेल. आणखीन एक फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडं. बबलूच्या बाट मधून आलाय हा चौकार. आणखीन एक पिकअप शॉट, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मिड विकेट मध्ये. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळतीये. एका धावेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय. 29 धावा. षटकातील एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. संदीप ऑन स्ट्राईक आहे. एखादा मोठा फटका इथून बघत असेल बॅटिंग करणारी PV नैना सुपर किंग. बॅटीला स्पर्श करून पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. काय फिल्डिंग आहे एस्टनच्या मागे देखील आपण पाहताय. जबरदस्त फिल्डिंग फ्लाइंग स्लीपमध्ये. प्रत्येक जण आपल्या टीमला 100% देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक जण चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट, गोलंदाजी असो, प्रत्येकानं खऱ्या अर्थानं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. संघाची एकंदरीत धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळते आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अजूनही एक षटकातील खेळ बाकी आहे. एक षटकांमध्ये आता टार्गेट इथून सेट करावं लागणार आहे. डिसायडर षटक आता मैदानामध्ये आलं आहे. इथून डिसाईड होईल या षटकामध्ये किती धावा येतील. संदीप इंदोळा ऑन स्ट्राईक आहे. संदीप इंदोळाच्या भाटमधून अजून मोठे फटके पाहायला मिळत नाही आहे. ज्या कामासाठी आपली ओळख आहे, ज्या नावासाठी आपली ओळख आहे, जे नाव आपलं या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक घेतलं जातं, आदराने घेतलं जातं, आपल्याकडे त्या भावनेनं पाहितलं जातं, एक सुपरस्टार खेळाडू म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आता तशी कामगिरी मैदानामध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. संघ मालकानं तुम्हाला या टीममध्ये का घेतलंय, तुमच्यावरती संघ नायकाची भूमिका का दिली आहे. चांगला चेंडू थोडासा कमी गतीनं टाकला होता. पहिला चेंडू अगदी फसवा चेंडू पाहायला मिळाला. वेगानं बॅट फिरवली होती. बॅट ड्रिल जोरात झाली होती. कोणताही धाव येत नाहीये. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किमान 40+ धावा धावफलकावरती लावणं गरजेचं आहे. कारण की दुपारचं सत्र आहे, रखरखतं ऊन आहे. आता चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येचा उच्चांक असणं फार गरजेचं आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगानं हातामधनं चेंडू सटकला. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. 32 धावा धावफलकावरती. एखादा मोठा फटका मारावाच लागणार आहे.
आणखीन एक चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. वेगानं बॅट जरूर फिरते, परंतु चेंडू अगदी कमी गतीने टाकले जात आहेत. फायदा गोलंदाज उचलतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाजाला माहिती आहे आता लयमध्ये पकडली आहे, लय पकडली आहे, वेगानं बॅट फिरती आहे, त्याच्यापासून थोडंसं दूर चेंडू ठेवले जात आहेत आणि त्याच्यामध्ये यश देखील आपल्याला पाहायला मिळते आकाशला. 3 चेंडूंमध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्यात. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सातत्यपूर्वक डॉट बॉल खेळले जात आहेत संदीप हिंदोला या फलंदाजाकडून. थांबवलं अक्षरशः 32 या धावसंख्येवरती. आणखीन एक चांगला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. फक्त पाहत राहतात आणि बाट फक्त फिरवतात वेगानं, त्याच्या पलीकडे काहीच नाही. धावा येत नाहीयेत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने एक वैशिष्ट्य राहिलंय. जेवढे पण अगदी सुपरस्टार प्लेयर आहेत आपण पाहताय कर्जत आदिवासी टेनिस क्रिकेटमधील, प्रीमियर लीगमध्ये थोडंसं अपयश त्यांना जरूर आलंय. फटका हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली, शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. धावा अगदी आपण पाहतोय 32 टार्गेट असेल 5161 वॉरियर्स या टीम समोर 33 धावसंख्येचं. बाद आपण अतिशय सुरेख पद्धतीत चालू असलेला आजचा अंतिम दिवस लीग स्टेजचा, उद्यापासून सुपर 8चा आणि फायनलचा थरार आपण पाहणार आहोत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग आमचे परममित्र सोमनाथजी वाघमारे आणि मित्रमंडळ आयोजित तब्बल 8व्या वर्षात ही स्पर्धा पदार्पण करत असताना निश्चितच आज कोणते 2 संघ क्वालिफाय होणार. शिवशक्ती 11 जवळपास सामने दोन्ही जिंकून
पुढे वाटचाल तर निश्चितच केलेली आहे. 99.9% आपण म्हटलं तर त्यांचा प्रवेश निश्चित झाला. इथे मात्र प्रकाश पारदे यांचा संघ आपण पाहणार आहोत. 34 धावांचं लक्ष घेऊन हा संघ मैदानात उतरलाय. सुरेश निरगुड आणि प्रमोद सलामीची जोडी आपण पाहतोय. तर कैलास खडके साहेबांच्या PB नैना सुपर किंग्स मात्र 34 धावांचं आव्हान कुठपर्यंत रोखून धरणार. पाहिलं तर गोलंदाजाची तगडी फळी त्यांच्या माध्यमात बबलू असेल, रोहिदास असतील, त्यानंतर गणेश असतील. 4 षटकं तब्बल खूप सुरेख त्यांच्याकडे. परंतु निश्चितच तालुक्याची स्पर्धा आहे, लीग स्पर्धा आहे. यामध्ये थोडा बहुत आपण पाहिलं तर नियोजन जर चुकलं, एक निर्णय चुकला तर पूर्ण गेम फसते. तेच आपण पाहिलं. यावेळेला चांगला फटका त्या दिशेला अभिजित, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, फलंदाजी चांगली झाली होती अभिजित यांच्याकडून. इथे मात्र कोणतीही चुकी करत नाही. एका धावेने मात्र खात्यात भर पडते. संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय. प्रमोद यावेळेला सुरुवात करतोय. त्यांना साथ देतील आमचे छोटे बंधू सुरेश. पहिल्या सामन्यात गोल्डन डकवर त्यांना तंबूत परतावं लागलं होतं. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. त्यांचे सुपुत्र अविनाश यांनीच. इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. त्या दिशेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण गणेश आहे, किरण आहेत, त्यानंतर शॉर्ट कव्हरमध्ये आमचे छोटे बंधू जयेश आहेत. इथे सामना PB नैना सुपर किंग्स जिंकला तर पॉईंट्स टेबलमध्ये थोडाफार उलटफलट पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण होऊ शकेल. परंतु आव्हान त्यांच्यासमोर अतिशय माफक आहे. शिवाय प्रकाश पारदीसारखा खूप लीग स्पर्धा खेळलेला मातबर खेळाडू अजून तंबूमध्ये उपलब्ध आहे. परंतु क्रिकेट इज द गेम ऑफ अनफॉर्च्युनेट. आपण पाहिलं तर क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. हा मात्र सुरेख फटका, स्टेट ऑन द ग्राउंड, 6 बिग हिट. काय फलंदाजी. थोडा चेंडू खराब पडला आणि त्याच चेंडूला मात्र भिरकावून दिलं स्टेट ऑन द ग्राउंड 6 धावेंसाठी. आव्हानातली हवा इथे काढून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसतायत प्रमोद. 4 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 8च्या घरात. पुन्हा एकदा यस, बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि मला वाटतं निश्चितच त्यांचा संघ आहे. परंतु निश्चितच ते जाणतायत की क्रिकेट आहे. त्यामुळे निश्चितच आपण पाहिलं तर आमचे संघमालक सचिन पवार सुद्धा पहिल्या सत्रापासून सोमनाथजी वाघमारे यांच्या सोबत आहेत. खूप संघमालक किती शांत आणि संयमी असावा याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे सचिनजी पवार. निश्चितच त्यांनी मोठ्या विश्वासाने आम्हाला या सामन्याची संघाची धुरा सोपावली होती. परंतु कुठेतरी आम्ही कमी पडलो. तर या स्टेजच्या माध्यमातून, व्यासपीठाच्या माध्यमातून निश्चितच त्यांची क्षमा मागतो की कुठेतरी कमतरता झाली थोडीफार संघाकडून. परंतु क्रिकेट आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल आपण सांगू शकत नाही. आता आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील संघ भिडतील टॉप ए गटातील संघांसोबत. तिथे मोहन पारधीचा सामना करावा लागेल. तिथे कल्पेश मॅन फ्रॉम धामोते यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे निश्चितच जो थरार आहे, आपण पाहिलं तर शिवशक्ती 11 हा अजय चिमटे यांचा संघ. निश्चितच आमचे परममित्र सुदाम पवार, शेर अभी बूढ़ा नहीं हुआ है, शेर बूढ़ा हुआ तो तब भी शिकार करना भूलता नाही. या पद्धतीत 3 चेंडू 11 धावांची गरज असताना सामन्यामध्ये एक जान निर्माण केली होती. आणि अजूनही माझ्या मनगटात ताकद आहे हे दाखवून दिलं होतं त्यांनी. प्रयत्न निश्चितच अपुरे पडले. इथे शफल झालेला फलंदाज हा गोलंदाज गेल्या सत्रामध्ये मी पाहिलं होतं रोहिदास.
काय जबरदस्त कामगिरी झाली होती. यावेळेला कैलास खडके साहेबांच्या संघाकडून खेळताना रोहिदास, क्या बात है, इन स्विंगिंग. थोडंसं इसे मॅच बनवत नेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सुरेश निरगुडा एक मोठा फलंदाज आहे, एक नाव आहे त्याचं, एक आदर्श खेळाडू कसा असावा. बरेच खेळाडू खूप मातब्बर आहेत, परंतु जर मॅचचा किंवा जर सामन्याचा विचार केला, खेळाडू वृत्तीचा विचार केला, तर त्या सर्व खेळाडूंमध्ये उजवा ठरतो. कधी याला तुम्ही चिडताना पाहिलं नसेल. शांत, संयमी, पुन्हा एकदा गुडघा टेक, तमाशा देख, अशा पद्धतीची. आता कुठेतरी कैलास खडके साहेबांना वाटत असेल की रोहिदास याला जर का पॉवर प्लेच्या षटकाची धुरा दिली असती. 3 चेंडू झालेत, तिन्ही चेंडू निर्धाव. आणि नवोदित खेळाडूंना हेच आपण पाहिलं तर मयूरनी खूप सुरेख कामगिरी केली. प्रवीण थोडासा अपयशी ठरला संधीसुद्धा मिळताना, परंतु आपण पाहिलं तर लीग मॅचमध्ये मित्रांनो असंच होतं, कुठेतरी कोणाला संधी मिळते, कोणाला संधी मिळत नाही, परंतु त्याहीत आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करण्यामध्ये काही खेळाडू निश्चितच आपण पाहिलं तर मयूरने गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली. फलंदाजी आपण पाहिली तर फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी जान ओतली होती. पहिल्या सामन्यात सुद्धा एक चांगला धावफलक त्यांनी उभा करण्यात यश मिळवलं होतं 3 षटकानंतर. परंतु गणित चुकलं की पॉवर प्लेची जी 2 षटकं होती ती दोन्ही षटकं कुठेतरी व्यवस्थितपणे स्कोर कार्ड करता आला नाही संजय 11 संघाला, आणि तिथेच त्यांच्यासाठी थोडासा गेम प्लॅन फसला गेला. आणि इथे आपण आता पाहतोय की चांगलं कमबॅक केलं जातंय रोहिदास याच्याकडून. 4 धाबा दिल्यात या षटकात अद्यापपर्यंत. एकूण 20 धाबा धावफलकावर, अद्यापही 14 धाबांची गरज 19 चेंडू नंतर. क्या बात आहे, हा त्याचा फटका चांगला आहे, झेल पर्यंत पोहोचला नाही किरण. 2 धाबा. येणारे 18 चेंडू, 12 धावांची गरज. बघूया, तमाम प्रेक्षकांची इच्छा आहे की कैलास खडके साहेब कुठेतरी षटक हाताळताना दिसतील का आपल्याला. 14 धावांची गरज. अजूनही मॅच मध्ये जान ओतण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे ते सांगतायत की सध्या तरी मी षटक टाकणार नाही. येणारे 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. दरम्यान थोडंसं गुप्तगू करताना कैलास खडके साहेब आणि बबलू संदीप सर्वच थांबतायत की गणेशला. तर आपण पाहणार आहोत की 51-61 वॉरियर्स निलेश झुगरे संघ मालक असतील, त्यांचा हा संघ इथे जिंकला तर निश्चितच सामना PV नैना आणि संजय 11 यांच्यामधील सामन्याला कोणताच अर्थ राहणार नाही. त्यामुळे निश्चितच टॉप 2 साठी भिडंत जर आपण पाहिली तर ती भिडंत असेल शिवशक्ती आणि 51-61 वॉरियर्स. उद्या मात्र आपण कर्जत प्रीमियर लीग 2024 पर्व 8चा सुपर 8 धमाका पाहणार आहोत. पहिल्या स्थानावरील संघ भिडेल
आजच्या दुसऱ्या स्थानावरील संघासोबत पहिला सामना होईल. वेळ सकाळी 9 ते 10. दुसरा सामना होईल A2 मधील आजचा टॉप संघ भिडेल दुसरा सामना असेल. मग तिसरा सामना B1 वर्सेस C2 आणि तिसरा सामना B2 वर्सेस C1. आपण पाहिलं तर अशा पद्धतीत चालू असलेले सामने. यावेळेला प्रमोद मात्र क्लासिक फटका खेळतोय, परंतु फटका मात्र निश्चितच फसताना दिसतोय. B1 आणि C1चं चित्र मात्र जवळपास आपण पाहिलं तर ते स्पष्ट झालेलं आहे. स्वप्नील 11 हा संघ तिथे क्वालिफाय झाला आहे आणि मला वाटतं जिगरी ग्रुप तर हे दोन संघ बी मधून क्वालिफाय झालेत. सी ग्रुप मधून वर्धना पायल 11 यांचा संघ क्वालिफाय झालाय आणि जतीन राज 11. षटकार, काय फलंदाजी, एक इम्प्रेसिव्ह म्हणजे स्कोरर सांगतायत 5 धावांची गरज. हा मात्र पहिला विकेट जाणार का, आणि जयेश मोहिते चुकी करतायत. कुठेतरी प्रमोद याच्या माध्यमातून काय फलंदाजी आपण पाहिले. 2 षटकं सुद्धा हाताळली त्यांनी. म्हणजे हा एक मातबर खेळाडू आदिवासी टेनिस क्रिकेटला लाभलाय. त्याला तेवढीच संथ गतीने साथ देतोय, स्टेडी खेळतोय सुरेश निरगुडा. आणि हा त्याचा क्लासिक फटका आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय, परंतु षटकार वाचवलाय अभिजित यांनी. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यस, मात्र 2 धावांची गरज. कैलास खडके साहेबांनी चेंडू हाताळावा अशी आमची इच्छा आहे. मात्र 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. का 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कैलास खडके साहेब स्वतः संघ मालक आहेत. तमाम प्रेक्षकांची इच्छा असते की त्यांनी षटक टाकावं, थोडीशी फलंदाजी सुद्धा करावी, परंतु सरावाचा अभाव, कुठेतरी नवोदित खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, ही मानसिकता. आणि पाहूया कैलास खडके साहेब आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. मात्र 2 धावांची गरज. क्या बात है, स्लोवर आर्म डिलिव्हरी. इथे मात्र निश्चितच आपल्या बोटांची जादू दाखवताना दिसतायत. मोठा फटका मारून विजय साजरा करण्याचा इरादा दिसतोय प्रमोद शिंगबा यांचा. अद्यापही 3 षटकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि इथे मात्र हा सोपा फटका आपण पाहतोय. त्या दिशेला मंगेश आणि विन झालेत.